यवतमाळच्या राळेगावात मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला। या सगळ्या प्रकारानंतर परिसरामध्ये संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। घटनेच्या निषेधार्थ शहरात विविध संघटनांनी बंद पुकारलेला होता। बजरंग दलानं तर बसस्थानक परिसरात टायर जाळत आंदोलन केलं आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। मागणीसाठी बंद नाही आहे। पोलीस त्यांचं काम करत आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जे ज्या नावांचा त्या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे, त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जे व्यक्ती आहेत त्यांना शोधत आहे। काही लोकांना पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनसाठी ताब्यात घेतलं आहे। जे लोकांचं लोकेशन, एका बाईचं लोकेशन ग्वालियर दाखवत आहे, तिलाही पोलीस ट्रेस करतील। घटना गंभीर आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात येत आहे की हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे। त्यामुळं आपल्या हिंदू महिलांच्या, मुलींच्या जीवितवाला यातून धोका होऊ शकतो। आज कडकडीत बंद करण्याचा उद्देशाने हेतू सर्व व्यापारी वर्ग, सर्व विविध पक्षाच्या संघटना मिळून आज झालेली घटना अतिशय गंभीर असल्यामुळे त्या घटनेचा निषेध करणे आणि पोलीस विभागाला सहकार्य करणे, कारण पोलीस विभाग ताकदीनं तपास करत आहे। अनेक लोकांना त्यांनी तपासासाठी हातात घेतलेलं आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं, पोलीस विभागाचं मॉरल आणि प्रोत्साहन द्यावं त्यांना त्यासाठी समर्थनार्थ आणि झालेल्या घटनेच्या निषेधार्थ हा कडकडीत बंद आहे। याबद्दलची जी अधिक माहिती गृह खात्याकडे आहे। माननीय देवेंद्रजी देवेंद्रजींनी याविषयी लक्ष घातलेलं आहे। मी लक्ष घालेल आणि विदर्भातला प्रश्न असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा प्रश्न किती मुली गेलेल्या आहेत, काय आदिवासी मंत्री त्या भागात आहे अशोक विखे, तेही चर्चा करतील। निश्चितपणे यामध्ये पूर्ण चौकशी सरकार करेल। यवतमाळमधल्या राळेगाव बेपत्ता मुलींच्या प्रकरणामध्ये मजहर काय करतो हे आम्हाला माहिती नाही आणि काल घडलेल्या प्रकारानंतर मला याबद्दल माहिती झालं असं संशयित आरोपीचे वडील शरीफ खां कुरेशी यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्याला ते मुलीबद्दल ते झालेलं आहे म्हणून त्याच्यासाठी ते ताब्यात संशयावरून घेतलेलं आहे आणि माझ्या घरावर काही लोकांनी येऊन ते दगडफेक केलेली आहे। पण आमच्या गावात अजून आत्तापर्यंत असं कधी झालेलं नाही आणि अजून समोरही होणार नाही। हा पहिलाच वेळ आहे असं जे झालं आणि आमच्या गावातले असे काही लोक आहे ना जातीवादी करणारे। मुंबईतली एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबईतल्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या काही नगरसेवकांना अतिरिक्त निधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि तो अतिरिक्त निधी रद्द करून सर्व नगरसेवकांमध्ये समतोल आणि न्याय्य निधी वाटप केलं जावं अशी विनंती आता मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी केलेली आहे। ही विनंती त्यांनी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या प्रभाकर शिंदे यांना पत्र लिहून केलेली आहे। वॉर्ड क्रमांक 65 ते वॉर्ड क्रमांक 71 मधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना समतोल आणि न्याय निधीचं वाटप व्हावं अशी विनंती अमित साटम यांनी या पत्राद्वारे केली आहे। याच निधी वाटपाच्या मुद्द्यावरनं किशोरी पेडणेकर यांनी अमित साटम यांना टोला लगावलाय। अमित साटम यांचा मुंबई पालिकेतला हस्तक्षेप वाढला असून स्थायी समिती अध्यक्षांना शून्य किंमत आहे, विरोधकांना निधी दिला जात नाही ही मानसिकता यामधनं समोर आल्याचं सुद्धा पेडणेकर यांनी टीका करत म्हटलंय। मुंबई अध्यक्षांचा हस्तक्षेप हा महापालिकेत खूप वाढलाय। हा स्वतःहून त्यांनी कबूल केलाय, कळत नकळत का होईना पण कबूल केलाय। दुसरं, स्टँडिंग चेअरमनला शून्य किंमत आहे। म्हणजे जे आम्ही सांगू तेच तुम्ही करा, म्हणजे आधी करा म्हणून आणि आता नको करू म्हणून याचा अर्थ स्टँडिंगच्या चेअरमनला आवाजच नाही, व्हायचंच नाही, अधिकारच नाही। आम्हाला फंड न देणं ही तुमची मानसिकता ती आता जगासमोर आली। एक तर मुंबई अध्यक्षांचा हस्तक्षेप हा महापालिकेत खूप वाढलाय। हा स्वतःहून त्यांनी कबूल केलाय, कळत नकळत का होईना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।